आशा वर्कर आणि गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली। आशा वर्कर आणि गट प्रवर्तक संघटना अकोला वाशिमच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी उपस्थित महिलांनी विविध मागण्यांसाठी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सर्व पिकांसाठी संपूर्ण उत्पादन खर्चाच्या 1.5 पट सूत्रानुसार हमीभाव आणि त्या दराने खरेदी सुनिश्चित करावी अशी मागणी करण्यात आली। तसेच वीज दुरुस्ती विधेयक 2025 मागे घेऊन वीज क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे अशी मागणी आंदोलकांनी केली। योजना आणि पीस रिटेड कामगारांसह सर्व कामगारांना दरमहा 42,000 रुपये किमान वेतन देऊन ते महागाई भत्त्याशी जोडण्याची मागणीही करण्यात आली। मनरेगा पूर्ववत करून 200 दिवसांचे काम आणि 7,000 रुपये दैनंदिन वेतन द्यावे। शेतकरी, शेतमजूर आणि गरीब नागरिकांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी। जुन्या पेन्शन योजनेची पुनर्स्थापना करावी। EPS 95 मध्ये सुधारणा करून सार्वत्रिक पेन्शन लागू करावी अशा विविध मागण्या मांडण्यात आल्या। मंजूर पदांवर भरती करून नवीन रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात। तसेच कंत्राटी, दैनिक आणि असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा द्यावी अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली। कामगारांविरुद्ध केलेले 4 काळे कायदे रद्द करा आणि शेतकऱ्यांचा जो माल आहे त्या मालाला हमी भाव मंजूर करून द्या आणि तसेच सर्व योजना कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, पेन्शन, ग्रॅज्युएटी, ESI हे सर्व सरकारी जे भत्ते आहेत ते सर्व लागू करावे आणि त्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे। यासाठी आज आम्ही सर्व योजना कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालो।